बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। एकीकडे कराडच्या अडचणी वाढलेल्या असतानाच दुसरीकडे करुणा मुंडे यांनी एक सूचक ट्विट केलेलं आहे। 3 मार्च 2025 म्हणजे उद्याच एक राजीनामा होणार असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलंय। करुणा मुंडे यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा प्रश्न सध्या निर्माण होतोय। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून नेमका कुणाचा राजीनामा पडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर या सगळ्या संदर्भात करुणा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी तारीख सुद्धा या ठिकाणी टाकलेली आहे। एकीकडे कराडच्या अडचणी वाढलेल्या असताना दुसरीकडे मात्र आता करुणा मुंडे यांनी जे ट्विट केलेलं आहे ते चांगलंच चर्चेत आलंय। या सगळ्या संदर्भात करुणा मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। पाहूयात। करुणा मुंडे इथे माझ्यासोबत आहेत। त्यांनी फेसबुक पोस्ट केली होती आणि फेसबुक पोस्ट करत त्यांनी राजीनाम्याची एक पोस्ट केली आहे। मात्र हा रोख नेमका कोणाकडे आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मॅम, तुम्ही फेसबुक पोस्ट केली आहे, हा नेमका रोख तुमचा कोणाकडे आहे? जसे की सगळ्यांनी माहिती आहे की धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितला होता की जरी दोषी निघाला वाल्मिक कराड तो 100% मी राजीनामा देणार होतो। त्यांच्यासमोर आता काय राहिला नाही मला असं वाटतं। तो त्यांना राजीनामा उद्या द्यावा लागेल। तुम्ही पोस्ट केली आहे 3 तारखेच्या राजीनाम्याची, मात्र तुम्ही असं म्हणताय की राजीनामा आधीच दिला गेला असेल। नेमकं काय सत्य आहे या मागचं? हे मला आतून अशी सूत्राकडून माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा 100% होणार आहे। तो 100% होतील उद्याच्याला। नेमकं कोण राजीनामा घेईल? यांचं मुख्यमंत्री घेतील का पक्षाचे त्यांचे जे अध्यक्ष आहेत अजित पवार ते राजीनामा घेतील? अजितदादा। मग अजितदादा पत्रकार परिषदेत घेऊन सांगतील का उद्यापासून? कारण का अधिवेशन सुरू होतंय। त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही की हो सकता विधान भवनामध्ये सांगणार की पत्रकार परिषद घेऊन, आणि पत्रकार तो असणार आहे तिकडे, तो 100% पत्रकारांच्या समोरही राजीनामा घेणार आहे। खरं तर वारंवार हा मुद्दा उपस्थित केला जात होता संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर की धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा केला पाहिजे। काल वाल्मिक कराड यांना दोषी मान्य केलेला आहे। आता मात्र धनंजय मुंडे अजूनही मंत्रीच आहेत। विरोधक राजीनाम्याची मागणी करत होते। आता तुम्ही म्हणताय की राजीनामा त्यांनी दिला आहे, वाटतं कुठेतरी न्याय मिळेल आता संतोष देशमुखांना? 100% अर्धा न्याय मिळाला आहे। जसे की 100% SIT CBI आणि देवेंद्र भाऊच्या आणि पूर्ण जनताच्या, ज्या जनतानी हे मुद्दा उचलून धरलेला होता त्यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते, क्योंकि हे जनताची विजय आहे। आणि आज जसे की वाल्मिक कराडचा नाम पहिले फर्स्ट कल्प्रिटमध्ये आलेला आहे, ते खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का या संदर्भामध्ये? राजीनाम्याची अजून कोणाकडूनची तुम्ही भेट घेणार, काही त्यांच्याशी बातचीत करणार आहात का? 100% देवेंद्र भाऊला मी निवेदन दिलेलं आहे, अगोदर दिलेलं आहे की मला भेट पाहिजे। तो आता त्यांनी दिली नाही आहे, तो जशी देणार आहे तो मी भेटणार आहे। भेटून तुम्ही त्यांना काय सांगणार नक्की? कारण का धनंजय मुंडेची राजीनाम्याचा मुद्दा आहे। आता तो जरी राजीनामा झाला तो भेटण्याची काही गरज नाही, पण जरी राजीनामा नाही झाला तो 100% मी भेटणार आहे। खात्री आहे ना पण उद्यापर्यंत राजीनामा घेतील त्यांचा? 100% राजीनामा होणारच आहे। अगदीच आपण पाहतोय की 100% राजीनामा धनंजय मुंडे यांचा होईल अशी खात्री करुणा मुंडे यांनी व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।